गावाकडची ती सुंदर सकाळ आणि बाप्पासाठी मंडप घालण्याची ती धावपळ तुम्हाला आठवते का? तर मंडळी, वीकेंडची सुट्टी एन्जॉय करायला मी पोचलोय माझ्या गावात. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाला काहीच दिवस उरलेत आणि आमच्या मंडळातील पोरांची तयारी एकदम जोरात सुरू आहे. काम करून दमलेल्या पोरांपैकी एकाचा आवाज आला, चला आज मॅगी करूया. आणि तिथून पुढे सुरू झाला आमच्या गावठी मॅगीचा प्लॅन. मग लगेचच दुकानात गेलो आणि मॅगीचे पुढे घेऊन आलो आणि मित्रांची टोळी घेतली आणि निघालो आपली पार्टी करायची आहे त्या ठिकाणी. गावाकडे असं मित्रांसोबत निसर्गाच्या कुशीत पार्टी करण्याची मजा आहे ना, ती शहराकडच्या 5 स्टार हॉटेलात बी नाही बरं. तर मंडळी, गावाकडे मित्रांसोबतच्या पार्ट्या या हॉटेलात नसो, त्या असतात माळ रानावर निसर्गाच्या कुशीत आणि आठवणींच्या गरम वाफांमध्ये. आता आचार्याने आमच्या चूल पेटवायला सुरुवात केली, पण त्यांना चूल काय पेटत नव्हतं. आचार्याने मॅगी बनवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आणि दरवेळेस पार्टीत घोळ करणारे आचारी आज तरी मॅगी व्यवस्थित करतील का असा पोरांना प्रश्न पडला. आणि 2च मिनिटात आचार्यांची मॅगी तयार झाली आणि जशी मॅगी तयार झाली तशी पोरांनी जरा बी वेळ न घालवता ती खायला सुरुवात केली. या भावाला मॅगी खायला चमचा भेटला नाही, त्यामुळे त्यानं जुगाड केला आणि रानातल्याच काठीनं मॅगी खायला सुरुवात केली. दरवेळेस नियोजन गंडवणाऱ्या आचार्याने मॅगीचं मात्र नियोजन एकदम खतरनाक केलं होतं. तर मंडळी, आपल्या मित्रांसोबत रानावनात अशी पार्टी कुणाकुणाला करावीशी वाटते त्यांनी कमेंट करा आणि आपल्या मित्राला टॅग करायला विसरू नका. आणि मंडळी, तुमच्याकडे काही जर अशा आठवणी असल्या तर कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या गावाकडच्या माणसाला फॉलो करायला विसरू नका.